गुड मॉर्निंग, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. सागरन मी आलो जिमवरून, आंघोळ वगैरे झाली आणि आता गणपती बाप्पांची आरती करायची. सागरला डब्बा करायचा आहे, सागरला कॉलेजला जायचं आहे, फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं आहे. कामाची घाई गडबड आहे. तर चला पटपट आवरून घेते मी आता. आणि आकाशचा अभ्यास चाललाय आणि आकाशला लागलाय ना. सगळ्यात ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी सगळ्या विचारत होते आकाशचं कसं आहे, काय किती लागलंय, त्याला दवाखान्यात घेऊन जा, ड्रेसिंग करा. तर हे आकाशच्या गुडघ्याला लागलेलं आहे ना, त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आम्ही. डॉक्टरनी काय त्याला ड्रेसिंग वगैरे केली नाही, म्हणले खर्चटलेलं आहे, म्हणजे खर्चटा जास्तच बसलेला आहे, पण ड्रेसिंग नको म्हणले, काय गरज नाही, असं उघडं राहू द्या. पण त्याला ट्यूब दिली लावायला. तर बीटाडेन ट्यूब आहे ना, ती लावलेली त्याला डॉक्टरने दिल्यानंतर. आणि खपली धरायला लागले. आणि मनीष आंगोरे ताई आहेत ना, त्यांनी पण तीच ट्यूब सांगितली होती मला कमेंटच्या माध्यमातून की छाया ती बीटाडेन ट्यूब घेऊन ये आणि ती लाव त्याला, तर पटकन भरून येईल. तर डॉक्टरनी पण तीच ट्यूब दिली ताई, तीच लावलेली आहे. तर सगळ्यांनी आकाशची इतकी काळजी केली, भरभरून प्रेम दिलं कमेंटच्या माध्यमातून. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद है ना. आभारी सर्वांची. ते म्हणतो थँक्यू. काय असेल ते सुखदुःख मी तुमच्याशी शेअर करते ना. तुम्ही सगळे मला कमेंटच्या माध्यमातून भरभरून प्रेम देता, आशीर्वाद देता. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि गणपती बाप्पा आहेत आपल्या घरामध्ये ना, किती प्रसन्न वाटते तुम्ही बघू शकता. छान वाटते. आकाश त्याच्या रूम मध्ये पण अभ्यासाला बसत नाही. गणपती बाप्पा आहेत ना हॉलमध्ये, इथं हॉलमध्येच येऊन अभ्यास करत बसतोय. चला पटपट आवरून घेते मी आता. काय म्हणला दादू, बनवते पटकन डब्बा. तर पहिला त्याला आता पटपट डबा बनवून देते आणि त्यानंतर बाकीचं बघते, कारण त्याला कॉलेज जायला उशीर होतो. तर हे पहा, जिमवरून येताना मी फ्लावर आणली, फ्लावरची भाजी करते पटपट सागरला आणि डबा बनवून देते. हे पहा, दुर्वा घेऊन आलेत. तुमची झाली तयारी? हा, आमची होती तयारी. चला चला चला, तुम्ही करा तोपर्यंत तयारी. जास्वंदीची फुलं आणा ना. आणि हा, जास्वंदीची फुलं घेऊन या, तयारी करा तोपर्यंत आरतीची. मी तोपर्यंत डब्याचं बघते सागरचं, है ना. सगळ्याकडून सगळे असे पटपट सकाळ सकाळ आवरलं ना होऊन जातं. नाही तर मग सकाळचं एवढी कामाची घाई गडबड असते ना. काय बोलले? टेरेस वरती गेला तेवढे त्याचे कपडे घ्यायला सुकायला घातले होते ना. तर सकाळ सकाळ एवढी कामाची घाई गडबड असते ना. कोणाला ड्युटीवर जायचं असतं, कोणाला कॉलेजला जायचं असतं. तर फौजी साहेबांना जायचं होतं. ते म्हणले आपण दोघं पहिलं आंघोळ करू, आरती करून घेऊ आणि मुलं त्यांचं आवरते तर त्यांना आवरू दे. तर मुलं आंघोळ्याच करत होते, त्यांचं आवरत होते. तोपर्यंत आम्ही पटपट आंघोळ्या केल्या आणि आरती करायला लागलो होतो. आणि आरती झाली लगेच पीठ मळायला घेतलं होतं. तर घरातलं काम आवरलंय जरा, म्हणजे बऱ्यापैकी आवरलंय. स्वयंपाक वगैरे सगळं झालंय. आणि फौजी साहेबांनी निघलो तर आणि फौजी साहेबांनी निघलो तर आता दवाखान्यात, है ना. तर काय झालंय, पावसामुळं माझ्या डोक्यामध्ये कोंडा झालाय आणि कोंड्यामुळं केस मुळापासूनच निघून येते डायरेक्ट. तर इतकं गळ्यात येत ना केस, त्याच्यामुळं म्हणलं चला दवाखान्यातून जाऊन येऊ. लांब लांब केस असले ना आपल्याला छान वाटतं नाही का. एकदम म्हणजे केसांच्यावरच बाईची सुंदरता असती. फौजी साहेबांना म्हटलं आपण दवाखान्यातून जाऊन येऊ, नाही तर आहेत ते केस पण निघून जायचे आहे ना. आज थोडासा टाइम आहे त्यांना, काढलाय त्यांना दवाखान्याला. चला हो लावतो सर. काय म्हणत होते तुम्ही? काय म्हणायला लागले होते? काय म्हणायला लागले होते? थांबा, केसांना बांधू द्या मला स्कार्फ. असं स्कार्फ बांधले मी आता. घराच्या बाहेर कुठं जात पण नाही मी, घरातच असते. आणि बाहेर जरी चालत तर स्कार्फ वगैरे बांधून जाते. तरी पण केस ना असे गळत आहेत. ते कोंड्यामुळेच गळत असतील का? एवढा कोंडा होते ना पावसाळ्यामध्ये माझ्या केसांच्यात. आणि घरगुती किती उपाय केले ना तरी त्याला फरक नाही पडत.
आता नंबर लावलाय, नंबर खूप लांब आहे. किती नंबर आहे? 80 नंबर आहे आमचा. तर 3 वाजेपर्यंत येईल म्हणलं आहे ना. 3 वाजता. हा 3 वाजेपर्यंत नंबर येईल म्हणले. तोपर्यंत तिथं बसून काय करायचं, मग चाललो घरी पुन्हा आणि मग येऊ 2-3 वाजता नाही का. 3 वाजता. हा चला. चले निघा चला. आता जाऊ द्या, बसून राहतो हा ना. नवरा बायको दोघं पण. पाणी आहे ना, पाणी आहे समोर, चहा आहे, नाश्ता आहे. हाय का. आम्ही मगाशी येऊन गेलो, तुम्ही नव्हते इथं. तुमचा अर्धा झाला. काम करतो मला जरा तुम्ही बसा, काम नका करू. मी काय म्हणत नाही, मला काम करा. ऐका इकडे, ऐका ना. हो, तुम्ही जर माझं काम नाही केलं तर मी असं 10-10 मिनिटं 5-5 मिनिटं तुमची खात राहणार आहे. खतम करू नका. काम जर केलं तर मी येणार का तुम्हाला? उलट चहा पाजायचा मला. त्याला तिला याच्यामध्ये सोडलं का मी इथे येऊन बसला. आणि परत तिला 3 वाजता आणायला, 3 वाजता गेलो ना आणायला, तिला परत इथे घेऊन येणार 10 मिनिटं. तिकडे जाणार, परत आलं तर परत इथे वाटलं. पण हे जर माझं काम करून दिलं मी थांबल जा. काम होणार टेन्शन मला जेवढं आता 8 दिवस झाले नाही आपण ह्या गोष्टीला. 8 ते 10 दिवस होत आले. आपण 8 दिवस झाले की नाही 8 दिवस. मग तुमचं काम आहे नव्हतं. मी तुम्हाला जबरदस्ती करीत नाही. मी तुम्हाला हाताला धरून काम तर करून घेणार नाही तर माझं काम चालू करा करतो मी. असं आहे. मी तुम्हाला काय बोलणार नाही. येऊन द्या त्याला. काम होणार तुमचं, कामाचं टेन्शन नाही. काम तर होणार आज ना उद्या. 4 दिवसांनी झालं तरी अडचण नाही. 4 दिवसांनी एवढं नाही. फक्त मी वैताग देणार तुम्हाला येऊन. तुम्हाला काही माफी आली. फक्त आलं तर माणूस की चहा तर भासतात. आयो चहा तुमचा अर्धा ते पाऊण तास गेलाय वाया. हा त्यापेक्षा हे टेन्शन नको ना. पहिलं करून टाका, खतम करा, हाकलून द्या. तर आलो घरी आता. नुसता नंबर लावलाय दवाखान्यात, गर्दी होती. आलो त्यानंतर झाडांचे स्टँड बनवाय टाकलेत ना, ते झाले की नाही पाहिले आणि आलो घरी. आकाश 12-20 ला पाणी झाले. पाणी ते कॉक बदला बरं. पाण्याचे पाणी येईल व्यवस्थित गेले का? ध्यान द्यावं लागणार आता पहिलं पाणी. थोडा आराम झालाय. फौजी साहेबांनी तर भरपूर झोप घेतली का हो. लय झोपलेत. 3 वाजलेत. 3 वाजेपर्यंत झोपलेत नगरहून आल्यानंतर. आणि आता उठलेत. चाललो तर आम्ही नगरला पुन्हा. आता दवाखान्यात नंबर आला असं नंबर लावून आलो होतो आम्ही, कारण 80 नंबर होता आमचा. लवकर काय नंबर येणार नव्हता. म्हणलं तिथं बसून तरी काय करायचंय, त्यामुळं आलो घरी. आज तर आभाळ आलंय हो. इकडे पाऊस फुटलाय. हे बघा आता आभाळ आलंय पुन्हा. पावसाचं काही सांगतच नाहीये. बसू का? हे बघा इकडून किती आभाळ आलंय. हो हो बसते. तर पॅशन फ्रूट पिकलेत. हे पहा, एक थोडंसं असं सुकल्यावर झालंय आणि एक झाडाचं काल आपोआप पडलं होतं खाली. तर असं एकदम असं निबार आहे ना, याचं ज्यूस नाही होत बरं का. थोडंसं पिकलेलं लागतं. म्हणजे पिकलेलं कसं, हे पहा असं थोडंसं जरा सुरकुत्या पडल्या पाहिजे. थोड्याशा सुरकुत्या पडल्या ना अशा, हे पहा असं, तर याचं ज्यूस छान होतं. म्हणजे असं दाबलं पाहिजे. हे पहा असं बॉल सारखं दाबतंय ते. तर हे एकदम तयार झालंय म्हणायचं व्यवस्थित. याचं ज्यूस होऊ शकतं. पण असं जे निबार आहे ना जरा, हे पहा पिकायला लागलेलं पिवळ झालेलं निबार, तर याचं ज्यूस नाही होत. थोडंसं याला ठेवायचं 5-6 दिवस 7-8 दिवस आणि मग ज्यूस बनवायचं. तर मी पॅशन फ्रूटचं ज्यूस कसं होतं काय तुम्हाला दाखवते करून आता. चला.
तर हे फ्रूट असं थोडंसं सुकलेलं असतं ना, सुरकुतलेलं, त्यामुळे ते कापायला थोडंसं प्रॉब्लेम देतं. पण कापलं ना आतमधून त्याचा गर एकदम छान निघतो. वरून ते असं सुकलेलं दिसतं, पण आतमध्ये एकदम व्यवस्थित असतं ते. त्यामुळे ते कितीही खराब झालेलं असं फळ दिसलं ना, तरी आतमध्ये त्याचा गर एकदम अलगद एकदम व्यवस्थित असतो. तर चम्मचने मी असं पूर्णाच्या चाळणीवर किंवा गाळणीवर असं टाकायचं किंवा डायरेक्ट आपण असं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि गाळणीने ते गाळून काढायच्या बिया. तर हे अलगद अशा त्या बिया त्या फळातून निघल्या जातात, काहीच राहत नाही त्या फळामध्ये. आणि पूर्णाच्या चाळणीवर टाकले, खाली चरीमध्ये पाणी घेतलंय मी आणि चमच्याने थोडंसं असं हलवते, म्हणजे त्याचं सगळं ज्यूस ते निघल्या जाईल. हे पूर्णाच्या गाळणीवर मी का घेतलंय, कारण ते ज्यूस एकदम व्यवस्थित निघलं जातं आणि पाण्यामध्ये जरी आपण त्या बिया मिक्स केल्या सगळ्या आणि गाळून घेतलं ना, तर त्या बियांना बरंचसं ज्यूस राहिलं जातं, कारण त्याला असं पल्पसारखं असतं पहा. म्हणजे ती बी असती ना, बीच्या भोवताली असं फुग्यासारखं असतं आणि त्याच्यामध्ये ज्यूस असतं. तर चाळणीवरती आपण ह्या बिया अशा थोड्याशा हलवून घेतल्या ना, थोडं थोडं पाणी घालत, तो फुगा फुटल्या जातो बीच्या भोवतालचा आणि त्याच्यामधलं ज्यूस सगळं ते खाली गळायला जातं पाण्यामध्ये. चरीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे मी आणि हलवून घेतलंय. आता ह्या बिया मी थोड्या सुकायला ठेवणार आणि एका फ्रूटमध्ये इतक्या बिया निघतात बरं का. तर एवढ्या बियांपासून आपण किती रोपं तयार करू शकतो. आपल्या घराच्या अवताली भोवताली जागा असेल ना, तर ह्या बिया लावून द्यायच्या. किती वेलं येतील आपल्या घराच्या अवताली भोवताली आणि किती फळं निघतील त्याचे. तर आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण हे फ्रूट म्हणजे बिया लावू शकतो. त्याच्यापासून वेल तयार होतील, झाडावर जातील आणि किती फ्रूट येतील त्याला. तर असं आहे, खूप छान ज्यूस लागतं. तुम्ही सुद्धा नक्की लावा हे वेल आणि ज्यूस असं पिझ्झा. तर आपण हे फ्रूट आहेत ना जास्त वेळासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो बरं का, खराब नाही होत लवकर ते. आता याच्यामध्ये पाणी मिक्स केलं आहे मी आणि साखर घातली, थोडंसं हलवून घेतलं आहे. तर आपल्याला गोड कसं लागत आहे ना, त्यानुसार आपण पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आंबट असतं बरं का ते. तर हे ताईंनो, पॅशन फ्रूटचं ज्यूस असं झालं आहे. पायनॅपलचं ज्यूस आपण जसं करतो ना, अगदी तसाच कलर आला आहे आणि पायनॅपलचं ज्यूसपेक्षाही याचा फ्लेवर इतका छान आहे ना. तर एक फ्रूटचं ज्यूस केलं होतं मी, 2-3 ग्लास आरामशीर होतात एका फ्रूटमध्ये. आणि अजून जर पाणी टाकायचं म्हणलं त्याच्यामध्ये तर आपण पाणी अजून टाकू शकतो, कारण ते आंबट असतं बरं का. जसं लिंबू आंबट असतं ना, तसं ते फ्रूट आंबट असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी मावतं आणि आपल्याला कसं गोड लागतं त्यानुसार आपण त्याच्यामध्ये साखर घालायची. इतकं छान ज्यूस लागतं ना ताईंनो, मस्त लागतं. हे ज्यूस एकदा पिलं ना आपण, त्याचा फ्लेवर आपण कधीच विसरणार नाही, इतकं भारी आहे. सागर, पप्पांना दे रे ज्यूस बाबू आणि तुला पण घे. आणि हे 2 फ्रूट आहेत अजून, तर याला पिकायला अजून 2-4 दिवस लागते. पिवळे पिवळे व्हायला लागलेत ते, पण थोड्या सुरकुट्या त्याला पडायला लागले की मग ज्यूस बनवायचं. तर हे ठेवते मी 2-3 दिवस अजून. आता फळं भरपूर आहेत झाडाला, आताशी ते निघायला लागलेत. तर फौजी साहेब पण ज्यूस पेले. फौजी साहेब बोलतात खूप छान ज्यूस आहे. फौजी साहेब थोडे आजारी येतात, त्यांना पित्त झालंय जरा, झोपले होते, त्यांना उठवले, ज्यूस पाजू घातलं. जरा जास्त आंबट नाही गेलं त्याच्यामुळं, थोडंच पिले तरीचे, जास्त नाही पिले. चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्या प्या. बाय.